नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सनीने जो स्केच तयार केलेला असतो तो स्केच अबोलीला दाखवण्यात येतो। तेव्हा अबोलीला दिनकर काकांना भेटायला गेलेली असताना तिथे ज्या मुलाने पाणी दिलेलं असतं त्या मुलाचं स्केच इथे तयार करण्यात आलेलं असतं। तर इथे सगळं स्केचचं वर्णन इथे त्या मुलाने आकाशने इथे सनीला स्केच आर्टिस्टला सांगितल्यानंतर तो मुलगा जसा ना तसा अबोलीच्या समोर येऊन जणू काही उभाच राहतो। तर इथे अबोली दिनकर काकांची वाट बघत उभी असताना तो मुलगा तिथे पाण्याची बाटली घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की मॅडम पाणी घ्या ना, तुम्हाला तहान लागली असेल, मगाचपासून उभे आहात ना। तेव्हा अबोली म्हणत असते नाही नको, मला पाणी नको। तेव्हा तो मुलगा म्हणतो मॅडम घ्या ना पाणी, सकाळपासून कुणीही पाणी विकत घेतलेलं नाही आहे हो, माझी आज पोहणी पण नाही झाली, मला भूक पण लागले, पैसे नाही आहेत, तेव्हा पाण्याची बाटली तरी घ्या। तेव्हा अबोलीला वाईट पाणी म्हणूनच ती त्याच्याकडून पाणी प्यायला घेते आणि अबोलीने पाणी प्यायला घेतल्यानंतर ती बराच वेळ दिनकर काकाची वाट बघत असताना तिला तहान लागते आणि ती त्यातलं 2 घोट पाणी पिते। तेव्हा प्रेक्षकांनो, अबोली इथे 2 घोट पाणी प्यायल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही ड्रग्ज मिसळलेले असतात, जे काही इथे आता गुंगीचं औषध असतं, त्यामुळे अबोलीला चक्कर यायला लागते। तर इथे अबोलीला चक्कर आल्यानंतर ती तिथेच कोसळते आणि मग नंतर तिच्याबरोबर जे काही घडतं त्यातलं अबोलीला काहीही आठवत नाही। तेव्हा इथे अबोलीला आठवत नसल्यामुळे नंतरला दिनकर काकांचा खून कसा झाला, त्यांना कसं मारलं, नंतर इथे अबोलीला कशा पद्धतीने अडकवण्यात आलं, या गोष्टी अबोलीला माहिती आहेत, पण त्यांचा खून कशा पद्धतीने करण्यात आला हे अबोलीला काहीही माहिती नाही आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अबोली म्हणत असते की हो सर, हाच तो मुलगा आहे ज्याने मला जबरदस्तीने पाणी दिलं होतं, पण मला माहिती आहे सर, हे पाणी त्याने स्वतःहून दिलेलं नाही आहे, त्याने नक्कीच कुणाला तरी ती बाटली द्यायला सांगितली होती। मी तिथे येणार आहे ही गोष्ट दिनकर काकांना आणि त्याचबरोबर अजून कुणाला तरी माहिती असेल आणि म्हणूनच मला इथे ती बाटली देण्यात आली, मला बेशुद्ध करण्यात आलं आणि नंतर खुनाचा आरोप माझ्यावरती टाकण्यात आला। तेव्हा अंकुश म्हणतो अबोली तू काळजी करू नको, या मुलाने तुला या प्रकरणामध्ये अडकवलं आहे ना कुणाच्या तरी सांगण्यावरून, आता मी त्याला लवकरात लवकर पकडून आणतो आणि ज्याने कुणी हे सगळं त्याला करायला सांगितलं होतं ना ते त्याच्याकडून विचारून घेतो। त्यानंतर इथे अंकुश आणि त्याची पूर्ण टीम त्या मुलाला शोधायला लागलेली असते आणि त्याला आता शोधून काढल्यानंतर इथे अबोलीच्या समोर आणून टाकलेला असतो। अबोली म्हणते सर, कोण आहे हा मुलगा? तेव्हा अंकुश म्हणत असतो अबोली बघ, हाच तो मुलगा आहे ना ज्याने तुला पाण्याची बाटली दिली होती? तेव्हा अबोली म्हणत असते हो सर, हो, हाच तो मुलगा आहे ज्याने मला पाण्याची बाटली दिली होती सर। तेव्हा अंकुश म्हणत असतो अबोली, हाच तो मुलगा ज्याने तुला पाण्याची बाटली दिली आणि त्याने हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं ते सुद्धा तो आपल्याला आता सांगणार आहे। तेव्हा अंकुश म्हणतो लवकरात लवकर सांग, हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून केलंस? माझ्यापासून अजिबात लपवायचं नाही आता काही, सांग बरं, हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलंस? तेव्हा तो मुलगा म्हणतो सर, मी काही नाही केलं सर, प्लीज मी काही नाही केलं, मला मारू नका सर, प्लीज मला मारू नका। तेव्हा अंकुश म्हणतो तुला मारू नका, मग सांग ना, तू का अबोलीला फसवलंस, का तिला पाण्यामधून इथे ड्रग्ज दिलेस, सांग, तू तिला का अडकवलंस या प्रकरणामध्ये? तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो तुला कुणीही पाण्याची बाटली दिली होती ते सांग। तेव्हा इथे तो मुलगा म्हणतो साहेब, खरंच या सगळ्यामध्ये माझी चुकी नाही हो, मी काही नाही केलं आहे, एक माणूस आला होता त्याने ही बाटली मला मॅडमला द्यायला सांगितली होती आणि त्या कामाचे मला पैसे दिले होते, त्या पाण्यामध्ये काय आहे काय नाही आहे मला काहीच माहिती नव्हतं, त्याने फक्त सांगितलं इथे एक बाई उभी राहील, तिलाही पाण्याची बाटली दे, त्या बदल्यात तुला हे पैसे घे, आणि म्हणून मी हे केलं सर, मला माफ़ करा, माझं चुकलं सर, मला माफ़ करा। तेव्हा इथे तो मुलगा आता त्याच्याकडून हवे तेवढे पैसे घेतो आणि मग ती पाण्याची बाटली ती अबोलीला देतो आणि त्याचबरोबर इथे त्या मुलाने सुद्धा सांगितलेलं असतं की त्याची काही चुकी नाही आहे, त्या माणसाने मला पैसे दिले होते। तेव्हा तो मुलगा म्हणतो साहेब, माझी काही चुकी नाही, मला माफ़ करा, सोडा मला। तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की त्या माणसाला तू ओळखू शकतोस का, त्याचं नाव काय होतं सर, त्याला फोटोज दाखवा ना। तेव्हा इथे फोटोमध्ये आता तो कुणालाही ओळखत नाही, कारण त्याने गेटअप केला होता, इथे दाढी आणि त्याचबरोबर इथे त्याने डोक्यावरती घोंगडी वगैरे घेतलेली असते, डोक्यावरती घोंगडी
आणि दाढी मिशी लावून तो माणूस आलेला असतो आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो समीरच असतो. त्यानंतर प्रेक्षकांना फोटो दाखवत असताना तो मुलगा म्हणत असतो की त्याला दाढी होती आणि त्याने पगडी वगैरे बांधली होती. तेव्हा तो म्हणतो, तो माणूस माझ्या समोर आला ना तर मी त्याला लगेच ओळखेन. तेव्हा अबोली म्हणते, तू एक काम करशील का, ते पाणी प्यायले मी चक्कर येऊन पडले आणि त्यानंतरला माझ्यावरती खुनाचा आरोप झालाय. हे बघ, तू उद्या कोर्टामध्ये येऊन तू साक्ष देशील का की तुला एका माणसाने पाण्याची बाटली दिली होती आणि ते पाणी प्यायल्यानंतर मला चक्कर आली. तू अशी साक्ष देशील का कोर्टामध्ये येऊन? तेव्हा तो मुलगा म्हणतो, हो ठीक आहे, मी येईन ना. तेव्हा इकडे अबोली म्हणते, सर पुरेसे आपल्याला, याने निदान साक्ष तरी दिली ना, तरी कोर्टामध्ये त्यांची वाट कशी लावायची ना हे मला अगदी बरोबर माहिती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली कोर्टामध्ये हजर झालेली असते आणि अबोलीला आता स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असतं. जजसाहेबांनी तिला वेळ दिलेला असतो पुरावे गोळा करण्यासाठी आणि कोर्टाची हेअरिंग असते. तेव्हा जजसाहेब म्हणत असतात की अबोली, आता तुम्ही तुमची बाजू मांडा बरं आणि असे पुरावे सादर करा ज्याच्यामुळे तुम्ही निर्दोष सिद्ध व्हाल. त्यानंतर अबोली म्हणत असते की जजसाहेब, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा दिनकर काकांना भेटायला गेले होते तेव्हा त्यांची वाट बघत मी रस्त्यावरती उभे होते आणि मला एका मुलाने पाणी प्यायला दिलं, त्याच्यामध्ये ड्रग्ज होते. ते पाणी प्यायल्यानंतर मला गुंगी आली सर आणि मी तिथे चक्कर येऊन पडले होते. त्यानंतर दिनकर काकांचा खून कसा झाला, त्यांना कुणी मारलं, मला खरंच काही आठवत नाही आहे सर, मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात की जजसाहेब, अबोली मॅडम हे काय बोलत आहेत, म्हणजे तुम्ही नक्की इथे काय सांगण्याचा प्रयत्न करताय? तुम्ही इथे तुमची शंका वर्तवताय, तुम्हाला जे वाटतंय ते सांगताय की तुम्ही दावा ठोकताय? तुम्हाला या दोन गोष्टींमधला फरक माहिती आहे ना? तेव्हा अबोली म्हणते, हो मला माहिती आहे ना. इथे आता शंका व्यक्त करणं म्हणजे मला जे वाटतं आहे ते मी सांगते आणि दावा ठोकणं म्हणजे जे आहे ते रोखठोकपणे सांगणं. तेव्हा तुम्ही इथे आता जे बोलताय ना तो तुम्ही दावा ठोकल्यासारखं बोलताय, तुमच्या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की ॲडव्होकेट कीर्ती, तुम्हाला ती ससा कासवाची गोष्ट माहिती आहे का? ससा इथे उथळपणे इकडे तिकडे फिरत जात असतो, त्याला वाटतं की मी जिंकणार आहे, पण तसं होत नाही. कासव हळूहळू जातो पण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोचतो. आपलं ध्येय गाठल्याशिवाय तो राहत नाही, बरोबर की नाही? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की तुम्ही आहे ना, इथे मला जरी कासव समजत असलात ना तरीसुद्धा मी शांतपणे माझ्या गोलपर्यंत पोचणार आणि मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार. तेव्हा ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात, म्हणजे तुम्ही मला तो उथळ ससा म्हणताय? तेव्हा अबोली म्हणते, मी काहीही बोललेले नाही आहे, तुम्ही स्वतःलाच इथे ससा म्हणताय. तेव्हा जरा तुम्ही थोडा वेळ शांत बसा, मला माझी बाजू मांडायची आहे ना, मी मांडेन. तर प्रेक्षकांनो, इथे अबोली म्हणत असते की सर, मी जे काही सांगते ते सगळं खरं आहे, रंगून रंगून सांगायची मला गरज नाही आणि मी खोटं बोलत नाही, मी नेहमी खरंच बोलते. अबोली म्हणत असते की सर, मी सांगितल्याप्रमाणे मी ते पाणी प्यायले, मला गुंगी आली आणि ज्या मुलाने मला ते पाणी दिलं होतं त्या मुलालासुद्धा पकडण्यात आले सर आणि त्याने स्वतः हे सगळं कबूल केलं आहे. हवं तर इथे मी इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावते, तुम्ही त्यांनाच हवं तर विचारा. तेव्हा इथे विटनेस बॉक्समध्ये आता अंकुश येतो आणि उभा राहतो आणि तो म्हणत असतो की जजसाहेब, इथे ॲडव्होकेट अबोली बोलत आहेत ते सगळं खरं आहे. जेव्हा आम्हाला कळलं की ज्या मुलाने अबोली मॅडम यांना पाणी दिलं होतं त्या मुलाला आम्ही लगेचच पकडलं आणि त्याला विचारणा केल्यानंतर तो म्हणाला की त्याने जे पाणी दिलं आहे ना ते त्याने स्वतःच्या मर्जीने दिलेलं नाही आहे, तर त्याला एका माणसाने हे काम करण्यासाठी खूप सारे पैसे दिले होते आणि ती पाण्याची बाटली दिली होती आणि मग ती पाण्याची बाटली त्या मुलाने अबोलीला दिली आणि ते पाणी प्यायल्यानंतर अबोलीला चक्कर आली. हे स्टेटमेंट त्या मुलाने दिलं आहे सर. तेव्हा इथे अबोली म्हणते, कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी सुद्धा मी त्या मुलाला इथे बोलावलेलं आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणते की अबोली मॅडम, इथे नाटक करण्यामध्ये आणि खोटे आरोपी आता इथे आणण्यामध्ये तुम्ही खूपच जास्त पारंगत दिसताय. तेव्हा अबोली म्हणत असते की हे बघा ॲडव्होकेट कीर्ती, मी जे काही बोलते ना ते सगळं खरं आहे. दुसऱ्याला शिक्षा देण्यासाठी तुम्ही खूप जास्त प्रयत्न करताय, पण ज्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी तुम्ही इथे उभे आहात ना तो गुन्हा मी खरोखर केला आहे की नाही हे सुद्धा जरा ऐकून घ्या, नाहीतर तुमच्या या आता खूप अतिउत्साही स्वभावामुळे तुम्ही एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन बसाल. या गोष्टीचा विचार करा, कळते का तुम्हाला?
तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की जज साहेब, या प्रकरणामध्ये मला विनाकारण फसवण्यात येते. मी काहीही केलेलं नसताना मला अडकवण्यात येते का? कशासाठी? मी का खोटं बोलू? तर इथे अंकुश सरांनी दिलेली जी साक्ष आहे ती खरी आहे. त्या मुलाला इथे विटनेस बॉक्समध्ये सुद्धा मी बोलावले आणि त्याने दिलेलं स्टेटमेंट हे सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमोर दिलेलं आहे. तिथे अंकुश सर, सावंतबाई, जाधव सर सगळेजणच होते. त्यामुळे तो मुलगा खोटं बोलतोय असं तर होत नाही ना. मग त्या मुलाने बरोबर मलाच का पाण्याची बाटली दिली? त्याने मलाच का सांगितलं की माझा इथे धंदा झालेला नाही आहे, मला भूक लागली? मी त्याला भूक लागली असं ऐकल्यानंतर मला दया आली आणि मग ती पाण्याची बाटली मी खरेदी केली आहे सर. तेव्हा मला असं वाटतं की इथे ज्या माणसाने त्या मुलाला पाण्याची बाटली द्यायला सांगितली होती तो दुसरा कुणी नाही आहे, तो पौर्णिमाचा नवरा समीर आहे सर. समीरनेच इथे आता दाढी वगैरे लावून, इथे आता डोक्याला फेटा वगैरे गुंडाळून त्या गेटअपमध्ये येऊन त्याने त्या मुलाला पैसे दिले, पाण्याची बाटली दिली आणि मला ती द्यायला सांगितली होती. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, हो जज साहेब, अबोली मॅडमने सांगितल्याप्रमाणे त्या मुलाला इथे आम्ही साक्ष देण्यासाठी सुद्धा बोलावले आणि त्या मुलानेच आम्हाला हे स्टेटमेंट दिलं आहे की हे सगळं एका माणसाच्या सांगण्यावरून त्याने केलेलं आहे, कारण त्याला त्या माणसाने खूप सारे पैसे दिले. त्यानंतर प्रेक्षकांनो, जज साहेब म्हणत असतात की तुम्ही जे काही बोलताय ते जर खरं असेल तर अजून इथे काही पुरावे असतील तर तुम्ही कोर्टामध्ये ते सादर करा, ज्याच्यावरती विश्वास ठेवला जाईल आणि तुम्हाला इथे निर्दोष सिद्ध केलं जाईल. तेव्हा अबोली म्हणत असते की ठीक आहे जज साहेब, मी इथे त्या मुलाला बोलवण्याची विनंती करते ज्याने मला पाण्याची बाटली दिली होती. तेव्हा तो मुलगा आता तिथे, अबोली त्याला बोलावते. त्यानंतरला इथे समीरला सुद्धा ती म्हणते की तुम्ही सुद्धा इथे आम्हाला सहकार्य करा. तुम्हाला आता एक पगडी बांधून यायचे, त्याचबरोबर दाढी मिशी लावून त्याच गेटअपमध्ये तुम्हाला इथे यायचं आहे. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात, अबोली मॅडम हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, मला इथे निर्दोष सिद्ध करायचं असेल तर इथे ज्या पद्धतीने समीर यांनी मला फसवलं होतं त्याच गेटअपमध्ये जर ते इथे आले तर तो मुलगा त्यांना ओळखू शकतो, कारण तो चेहऱ्याने ओळखतो, इथे नावाने नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, आता तो मुलगा विटनेस बॉक्समध्ये आलेला असतो, आकाश, आणि इथे समीर डोक्याला फेटा वगैरे बांधून दाढी वगैरे लावून आता तो त्याच गेटअपमध्ये आलेला असतो ज्या गेटअपमध्ये त्या मुलाने त्याला बघितलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमाला मनातल्या मनात खरं तर वाईट वाटत असतं, कारण तिने तिच्या नवऱ्यावरती खरं प्रेम केलेलं असतं. तेव्हा अबोली विचारते की आकाश, आता तू सांग बरं, या माणसाला तू बघितलं होतंस का? याच माणसाने तुला पाण्याची बाटली द्यायला सांगितली होती का? तेव्हा इथे तो मुलगा म्हणतो, हो, याच माणसाने मला पाण्याची बाटली दिली होती, त्याने डोक्यावरती ती घोंगडीसुद्धा घेतली होती. तेव्हा तो मुलगा म्हणतो की त्या माणसाने डोक्यावरती घोंगडी घेतली होती. तेव्हा अबोली म्हणते, आकाश तू खरं बोलतोयस ना? तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो, मी एकदम खरं बोलतोय. तेव्हा ती इथे समीरला म्हणते की जरा तुमची घोंगडी आहे ना ती डोक्यावरती घ्या, प्लीज आम्हाला जरा सहकार्य करा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अबोलीच्या सांगण्यावरून इथे लगेचच समीर आपल्या डोक्यावरती घोंगडी घेतो. तेव्हा तो मुलगा म्हणतो, अगदी बरोबर, हाच तो माणूस होता ज्याने मला पाण्याची बाटली अबोली मॅडम यांना द्यायला सांगितली होती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अबोली म्हणत असते, नक्की ना, हाच तो माणूस होता ना? तेव्हा तो मुलगा म्हणतो, हो, हाच तो माणूस होता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोली म्हणत असते, बघितलं जज साहेब, या प्रकरणामध्ये मला अडकवण्यासाठी इथे समीर यांनी या मुलाला हाताशी धरलं होतं, त्याला पाण्याची बाटली दिली आणि ती मला द्यायला सांगितली. माझं इकडे कामामध्ये लक्ष होतं आणि त्यानंतर वाट बघत असताना मी ते पाणी प्यायले आणि मग मला चक्कर आली, मी खाली कोसळले. तेव्हा इथे सुप्रियाचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो. आता हे सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येते की काय असं तिला आता वाटत असतं. तेव्हा अबोलीलासुद्धा असंच वाटत असतं की आता आपण जिंकलो. पण इथे ॲडव्होकेट कीर्तीसुद्धा तिच्याच तोडीस तोड वकील दिल्यामुळे आता ॲडव्होकेट वकील इथे आता कीर्ती म्हणत असते की हे बघा जज साहेब, मलासुद्धा थोडा वेळ हवा आहे. तेव्हा कीर्ती म्हणते, हे बघा, तुम्ही आत्ताच्या आता इथून बाहेर जा. तेव्हा समीर म्हणतो, मी बाहेर जाऊ? अहो, माझ्यावरती खोटे नाटे आरोप होत आहे जज साहेब. अहो, माझे वडील आत्ताच गेले, ते दुःख मी अजून विसरलेली सुद्धा नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे समीर आता खोटं बोलत असतो. तो म्हणतो, जज साहेब, हे लोक माझ्यावरती खोटे नाटे आरोप करतायत, मी अजून माझं दुःखसुद्धा विसरलेलो नाही आहे, तर माझ्याच वडिलांच्या खुनाचा आरोप माझ्यावरती केला जातो आहे. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की समीर, हे बघा, आम्ही तुमचं दुःख समजू शकतो, पण प्लीज तुम्ही आम्हाला सहकार्य करा. मलासुद्धा इथे कोर्टामध्ये दोन्ही बाजू व्यवस्थित समान मला ऐकून घ्याव्या लागतात.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता समीरला जज साहेबांनी सहकार्य करायला सांगितलेलं असतं. तेव्हा समीरला इथे आता ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात की समीर तू आत्ताच्या आता बाहेर जा, मी सांगते ना बाहेर जा म्हणून. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट कीर्ती हे तुम्ही काय बोलताय. तेव्हा इकडे कीर्ती म्हणत असते की जज साहेब मलासुद्धा आता थोडा वेळ हवा आहे. तेव्हा इथे ती म्हणते की या समीर आतमध्ये या. तेव्हा इथे एक दुसरा माणूस बोलावलेला असतो आणि इथे आता ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असते की आता बघ बरं आकाश, तू याच माणसाला बघितलं होतंस ना जो तुला पाण्याची बाटली द्यायला आला होता, हाच होता ना तो माणूस. तेव्हा आकाश म्हणतो हो हो हाच तो माणूस होता. तेव्हा इकडे ॲडव्होकेट कीर्ती म्हणते नाही नाही हा तो माणूस नसेल कदाचित, थांब. आणि ते अजून एका माणसाला तिथे बोलावते आणि म्हणते नीट बघ हा तो माणूस होता का ज्याने तुला पाण्याची बाटली दिली होती. तेव्हा इकडे आकाश आता कन्फ्यूज होतो कारण त्याने त्याला बस समीरलाच बघितलेलं असतं, तो डोळा वगैरे व्यवस्थित ओळखतो, पण आता डोक्यावरती घोंगडी घेतल्यामुळे तो कन्फ्यूज झालेला असतो की नक्की आता यातला माणूस आहे तरी कोण. तेव्हा आकाश म्हणतो नाही नाही तो हा माणूस नव्हता, तो दुसरा माणूस होता, दुसऱ्या माणसाचं नाव घेतलं जातं. तेव्हा इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणते बघितलं तुम्ही जज साहेब, या दोघांमधलाही माणूस हा समीर नाहीच आहे, समीर अजून आतमध्ये आलेलाच नाही आहे. तेव्हा ती म्हणते ये समीर आता तू सुद्धा ये. तेव्हा इथे आता ती दोन्ही माणसं दाखवली जातात, ती वेगळीच असतात. तर इथे आता हा दावा कसा खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी इकडे आता कीर्तीने ही चाल खेळलेली असते. इकडे तिने केलेलं सादरीकरण अबोलीने किती खोटं आहे हे कीर्तीला आता सिद्ध करायचं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इकडे अबोलीचा मुद्दा तिने पूर्णपणे खोडून काढलेला असतो. समीरला ती बोलावते आणि म्हणते की ये समीर आणि आता तुझ्या डोक्यावरचं जे घोंगडं आहे ते बाजूला कर. तेव्हा समीर आता बाजूला करतो, दाढी मिशी काढतो आणि म्हणत असतो की मीच आहे जज साहेब, समीर देशमुख मीच आहे. त्यानंतर इथे अबोलीला कळतं की या लोकांनी पूर्ण तयारी केली आहे मला या प्रकरणामध्ये फसवण्यासाठी. तेव्हा अंकुशला सुद्धा खूप मोठा धक्का बसत असतो जेव्हा इथे आता कीर्ती म्हणत असते की या माणसांनी इथे खोटी साक्ष दिलेली आहे, म्हणजे या गेटअपमध्ये तो माणूस आला, त्याने पाण्याची बाटली दिली, ही आता कथा रंगवण्यात आलेली आहे. इथे अबोली मॅडम स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी समीरवरती आरोप करतायत असं ॲडव्होकेट कीर्ती म्हणते. हो की नाही अबोली मॅडम, तुम्ही या साक्षीदाराला पैसे देऊन इथे साक्ष देण्यासाठी उभं केलं होतं ना. तेव्हा अबोली म्हणते तुम्ही माझ्यावरती इथे आता लाच देण्याचा आरोप करताय. तेव्हा कीर्ती म्हणते अहो अबोली मॅडम तुमच्यावरती खुनाचा आरोप आहे, खुनाचा. तेव्हा अबोली म्हणते अजून सिद्ध झालेला नाही आहे, मी इथे आहे ना स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, मग तुम्ही माझ्यावरती असे खोटे नाटे आरोप करू नका, नाहीतर तुम्हालासुद्धा याचे परिणाम भोगावे लागतील. तेव्हा इकडे अबोली आता चिडते आणि इकडे बोलती बंद करते, ती म्हणजे ती ॲडव्होकेट कीर्तीची. तर इकडे आता ब्रेक घेतलेला असतो, अर्ध्या तासाचा जज साहेबांनी ब्रेक दिलेला असतो आणि मग उरलेली कारवाई नंतर केली जाईल असं सांगण्यात येतं. मग काय अबोली इथे बसलेली असते, पौर्णिमा तिच्यासाठी डबा घेऊन आलेली असते. पौर्णिमा म्हणते अबोली चल आता 2 घास खाऊन घे बरं. तेव्हा अबोली म्हणते नाही नको, मला 2 घास वगैरे नको, मला जाणंच नाही. जोपर्यंत ही केस मी जिंकत नाही ना तोपर्यंत मी काही आता स्वस्थ बसणार नाही. तेव्हा तिथे अंकुश येतो. अंकुश म्हणत असतो काय चालले अबोली. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते अबोलीने काही खाल्लेलं नाही आहे, पण ती 2 घाससुद्धा खात नाही आहे, तिच्या अंगात ताकद नको का केस लढण्यासाठी. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली तू आपल्या आजीने सांगितलेलं विसरलीस का. तेव्हा इकडे अबोली म्हणते काय सर. तेव्हा अंकुश म्हणतो आजी नेहमी म्हणायची की इथे आता शक्ती, युक्ती आणि बुद्धी आपण या तिघांचाही वापर केला पाहिजे, बरोबर की नाही. आता तुझ्याकडे हुशारी आहे, तुझ्याकडे बुद्धी आहे, तू त्या माणसांना तुझ्या बोलण्यामध्ये बरोबर त्यांच्याकडून गुन्हा कबूल करून घेऊ शकते. त्याचबरोबर तुला आता युक्ती लढावी लागेल. म्हणजे काय तर आता समोरची व्यक्ती असते तिच्याबरोबर युक्तिवाद करत असताना आपल्याला तिच्या इथे आता विकनेस माहिती पाहिजे, तिच्याबद्दल माहिती महत्त्वाची पाहिजे आणि त्याचबरोबर शक्ती, मनगटामध्ये तेवढी शक्तीसुद्धा पाहिजे. तेव्हा तुला आता 2 घास खावेच लागणार आहेत अबोली. तेव्हा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू नक्की स्वतःला निर्दोष सिद्ध करशील. तेव्हा अबोली म्हणते सर मी जोपर्यंत माझ्यावरती लागलेला डाग हा बाजूला करत नाही ना
तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसणार आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, आमच्या सगळ्यांचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू स्वतःला इथे नक्की निर्दोष सिद्ध करशील. तेव्हा इकडे आता अंकुश अबोलीवरचा विश्वास तिला पुन्हा एकदा बोलून दाखवतो. त्यामुळे इथे अबोलीने आता पुन्हा एकदा जोमाने इथे केस लढण्याची तयारी केलेली असते. तर पुढील भागामध्ये अबोली सुप्रियाला म्हणत असते, तू दिनकर काकांचा खून केलायस. सुप्रिया अबोलीला म्हणत असते, तू दिनकर काकांचा खून केलेस. तेव्हा आय विटनेस म्हणून तिथे श्रेयसला बोलवण्यात आलेलं असतं. श्रेयस म्हणतो, हो जज साहेब, मी आहे आय विटनेस. इथे अबोलीनेच दिनकर काकांचा खून केलेला आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, आईच्या खुनाखाली तुला अरेस्ट होणार होती आणि फरार झालेला तू काय माझ्या विरोधामध्ये साक्ष देणार रे आणि ती व्हॅलिड ठरली जाणार? असं काही होणार नाही आहे. तुझी साक्ष कुठेही ग्राह्य धरली जाणार नाही. तुझ्या आईचा खून करून पळून गेलेला तू काय माझ्या विरोधात बोलणार? असं अबोली आता श्रेयसला ठामपणे अगदी सगळ्यांच्या समोर चांगलं सुनावते आणि बोलते.